Welcome student. In last video we studied cubic system. जो आपला लास्ट पॉइंट होता तो cubic system होता. So there are total 3 types of cubic system. The first is simple cubic system, or the simple cubic system is also known as primitive. Is also called as primitive or simple cubic unit cell. Okay. Then second type is body center cubic unit cell, and third is face centered cubic unit cell. एकूण क्यूबिक सिस्टीमचे 3 टाइप्स आहेत. आता पहिला टाइप आहे प्रिमिटिव्ह और सिंपल क्यूबिक युनिट सेल, सेकंड आहे बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल, and थर्ड जो आहे तो आहे फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट नंबर ऑफ पार्टिकल्स इन क्यूबिक युनिट सेल. म्हणजे प्रिमिटिव्ह असेल किंवा सिंपल, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड हे जे 3 क्यूबिक सिस्टीम्स आहेत. ह्या क्यूबिक सिस्टीम्स मध्ये टोटल किती पार्टिकल्स आहेत क्यूब मध्ये, टोटल किती पार्टिकल्स आहेत ते आपल्याला काय करायचे, आयडेंटिफाय करायचे. मीन्स वी आयडेंटिफाय द नंबर ऑफ पार्टिकल्स, वी आयडेंटिफाय द टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन सिंपल क्यूबिक युनिट सेल और बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल अँड फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल. ह्या 3 सिस्टीम्स आहेत. या 3 सिस्टीम मध्ये, ह्या 3 क्यूबिक सिस्टीम मध्ये टोटल किती पार्टिकल्स एका युनिट सेल मध्ये आहे ते टोटल पार्टिकल आपल्याला काय करायचे, आयडेंटिफाय करायचे. म्हणून आपला टॉपिक जो आहे तो आहे नंबर ऑफ पार्टिकल्स इन क्यूबिक युनिट सेल. ठीक आहे. आपण एक एक बघायचं आपला. तर सुरुवातीला आपण बघूया प्रिमिटिव्ह और सिंपल क्यूबिक युनिट सेल. त्यानंतर आपला सेकंड जो बघायचा आहे तो आहे बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल. ठीक आहे. सिंपल क्यूब आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. क्यूब हा एक सिंपल क्यूब आहे, एक क्रिस्टलाइन सॉलिड एक सिंगल युनिट आहे. बरोबर. आता ऍक्च्युअल क्रिस्टलाइन सॉलिड आपल्याला माहिती आहे कसं फॉर्म होतो, जसं अनेक युनिट सेल ज्यावेळेस कंबाईन होतात त्यावेळेस काय फॉर्म होतो, त्यावेळेस क्रिस्टलाइन सॉलिड फॉर्म होतो. आणि क्रिस्टलाइन सॉलिडचा जो स्मॉलेस्ट जो पार्ट असेल तो स्मॉलेस्ट पार्ट म्हणजेच काय, युनिट सेल. लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड फॉर्म होण्यासाठी आपल्याला काय असणं गरजेचं आहे, युनिट असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस अनेक युनिट एकत्रित येतील त्यावेळेस क्रिस्टलाइन सॉलिड फॉर्म होईल. आणि म्हणजे युनिट सेल काय, युनिट सेल इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. ऍक्च्युअली युनिट सेल काय, एक स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट आहे कोणत्याही क्रिस्टलाइन सॉलिडचं. ठीक आहे. आता या सिंपल क्यूब मध्ये टोटल किती पार्टिकल्स आहेत ते आपल्याला काय करायचं, आयडेंटिफाय करायचं. सुरुवातीला आपण पार्टिकल्स काय आहेत ते बघूया. पार्टिकल मे बी कोण असू शकतात, कोणत्याही युनिट सेल मध्ये, कोणत्याही क्यूब मध्ये, क्यूबिक युनिट सेल मध्ये पार्टिकल्स मे बी आयन्स असतील, ऍटम्स असेल किंवा मॉलिक्युल्स असणार. जे पार्टिकल्स आपण म्हणतो ठीक आहे, मे बी ऍटम्स असेल, आयन्स असतील किंवा मॉलिक्युल असेल. बरोबर. मग हे पार्टिकल कुठे आहेत, हे पार्टिकल कॉर्नरला प्रेझेंट असू शकतात, क्यूबच्या फेस मध्ये असू शकतात किंवा बॉडीच्या सेंटर मध्ये असू शकतात. ठीक आहे. आपल्याला काय बघायचं आहे, आपला नंबर ऑफ पार्टिकल्स, वी आयडेंटिफाय द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन प्रिमिटिव्ह और सिंपल क्यूबिक युनिट सेल. म्हणजे ह्या क्यूब मध्ये टोटल किती पार्टिकल्स असणार आहे ते आपल्याला काय करायचंय, शोधायचं, आयडेंटिफाय करायचंय. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे युनिट सेल असेल, युनिट सेलला टोटल किती कॉर्नर्स असतात, युनिट सेल हॅव 8 कॉर्नर्स अँड 6 फेसेस. 8 कॉर्नर्स आहेत आणि 6 काय, फेसेस आहेत. सो त्याला आपण बघूया. हा एक पार्टिकल आहे, तुमच्यासमोर दिसतंय. हा एक पार्टिकल आहे. हा पार्टिकल कुठे प्रेझेंट असणार आहे, हा पार्टिकल मे बी ह्या ठिकाणी प्रेझेंट असणार, इथे प्रेझेंट असेल, इथे प्रेझेंट असेल, इथे असणार आहे, इथे असणार आहे, इथे असेल. प्रत्येक 8 कॉर्नरला काय असणार आहे, 8 पार्टिकल्स असणार आहे. आपण एक पार्टिकल काय केला, कन्सिडर केला. ठीक आहे. मग 8 पार्टिकल कुठे आहे, प्रत्येक कॉर्नरला किती आहे, 1 पार्टिकल आहे. म्हणून पहिला पॉईंट बघायचा आहे द कॉर्नर पार्टिकल्स. बरोबर. आता जर क्रिस्टलाइन सॉलिड असेल आणि त्या क्रिस्टलाइन सॉलिड हा जर सिंगल युनिट असेल तर त्या सिंगल युनिटच्या कॉर्नरला एक पार्टिकल काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. बरोबर. पण जर क्रिस्टलाइन सॉलिड जर असेल तर क्रिस्टलाइन सॉलिड कसा फॉर्म होणार आहे, जसं अनेक युनिट सेल, इथे शेजारी एक युनिट सेल आहे, वरती एक युनिट सेल आहे, खाली एक युनिट सेल आहे, ह्या साईडला एक युनिट सेल आहे, अशा सगळ्या बाजूनी काय असणार आहे, युनिट सेल असणार आहे. आणि तो युनिट सेल कंबाईन होऊन काय फॉर्म होणार आहे, क्रिस्टलाइन सॉलिड फॉर्म आहे. बरोबर. हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल काय होणार आहे, हा शेजारच्या पार्टिकल बरोबर काय होणार आहे, शेअर होणार आहे. समजा आपण जर असं स्ट्रक्चर ड्रॉ केलं, समजा अशा पद्धतीने स्ट्रक्चर, हा एक युनिट सेल आहे. ठीक आहे. समजा शेजारी पण काय केलं आपण, समजा अजून एक युनिट सेल ड्रॉ केलं, हा एक युनिट सेल आहे. हेच पुढे काय करू आपण, ड्रॉ करून घेतलं.
काय झालं, अजून एक युनिट सेल प्लेस केला, असाच युनिट सेल आपण कुठे प्लेस करू शकतो, खाली प्लेस करू शकतो. त्यामुळे काय होणार आहे, हा जो कॉर्नरचा जो पार्टिकल आहे तो कॉर्नरचा पार्टिकल काय होणार आहे, अदर युनिट सेल बरोबर काय होणार आहे, शेअर होणार आहे. इथं काय दिलं बघा, द कॉर्नर पार्टिकल शेअर विथ 7 अदर नेबरिंग क्यूब्स. म्हणजे ह्या क्यूबच्या शेजारात किती क्यूब्स आहेत, टोटल 7 क्यूब्स आहेत. ह्या क्यूबच्या शेजारी किती क्यूब्स आहेत, अजून 7 क्यूब आहे. आणि प्रत्येक कॉर्नरचा जो पार्टिकल्स असणार आहे, सिंपल क्यूबिक युनिट सेलच्या शेजारी किती युनिट सेल आहेत, 7 युनिट सेल्स आहेत. हे 7 नेबरिंग युनिट सेल काय करणार आहेत, प्रत्येक पार्टिकल काय करतील, एकमेकांबरोबर शेअर करतील. बरोबर. म्हणून जरी या ठिकाणी एक पार्टिकल दिसत असला पण ऍक्च्युअली या ठिकाणी एक पार्टिकल कंप्लीट पार्टिकल नाही. काय, द कॉर्नर पार्टिकल्स कंट्रीब्युट्स इट्स 1/8 पार्ट टू द गिवन युनिट सेल. म्हणजे हा जो कंप्लीट पार्टिकल आहे, हा कंप्लीट पार्टिकल या कॉर्नरला प्रेझेंट नाही. ह्या पार्टिकलचा जो 1/8 पार्ट असणार आहे, 1/8 पार्ट मीन्स काय, समजा हा पार्टिकल कंप्लीट पार्टिकल आहे, बरोबर. हा कंप्लीट पार्टिकल कॉर्नरला जरी दिसत असला पण ऍक्च्युअल तो प्रॉपर पूर्ण कंप्लीट पार्टिकल त्या कॉर्नरला नाही. तो काय झालेला आहे, हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल अदर 7 युनिट सेल बरोबर काय असणार आहे, शेअर झालेला असेल. शेअर झाल्यामुळे ह्या एका पार्टिकलचा जे 8 पार्ट्स केले आपण, 8 पार्ट पैकी 7 जे पार्ट असणार आहे ते अदर 7 युनिट सेल बरोबर काय असेल, शेअर झालेला असेल. या 1/8 पार्ट पैकी किंवा एका कंप्लीट पार्टिकल पैकी जो पार्ट असणार आहे, 1/8 पार्ट, तोच पुढे असणार, इथे असणार आहे. फॉर एक्झाम्पल, हा जर युनिट सेल बघितला, हा जर पार्टिकल बघितला तर कंप्लीट पार्टिकल कॉर्नर पाशी नाहीये. तो काय झालेला आहे, अदर 7 पार्टिकल बरोबर काय झालेला आहे, शेअर झालाय. अदर 7 पार्टिकल बरोबर शेअर होतो म्हणजेच काय, ह्या युनिट सेलच्या शेजारी काय 7 अजून युनिट सेल्स आहेत आणि तो पार्टिकल तिथं काय झालाय, शेअर झालाय. फॉर एक्झाम्पल, हा पार्टिकल आहे, हा कंप्लीट जरी पार्टिकल वाटत असला तर ऍक्च्युअल तो कंप्लीट पार्टिकल ह्या फॉर्म्युला प्रेझेंट नसतो. आपण बघूया. समजा हा पार्टिकल आपण काय केला, ब्रेक केला. ठीक आहे. समजा हे टोटल किती झाले, हे टोटल याचे किती फेसेस होणार आहेत, याचे किती कट घेतले, समजा आपण 4 कट घेतले. हा पार्टिकल केला, हे त्याचे 4 कट झाले. हे टोटल किती, हे 4. एका पार्टिकलचे, हा पार्टिकलचे 4 सेक्शन केले आणि दुसऱ्या हा पार्टिकलचे 4 सेक्शन केले. हे 4 आणि 4 टोटल किती पार्टिकल झाले, हे टोटल 8 पार्टिकल झाले. या 8 पार्टिकल पैकी फक्त एक पार्टिकल कुठे असणार आहे, ह्या ठिकाणी असणार आहे. असे करत करत ह्या टोटल पार्टिकल पैकी हे टोटल पार्टिकल किती झाले, टोटल हे 3 आणि हे 4. हे काय झाले, हे टोटल 4 पार्टिकल झाले. या टोटल 4 आणि म्हणजे टोटल 7 पार्टिकल अदर युनिट सेल बरोबर शेअर झाले. आणि हा 1/8 जो पार्ट असणार आहे, म्हणजे एका पार्टिकलचा कंप्लीट स्पेसचा जो 8वा भाग असणार आहे, तो 8वा भागाचा पार्टिकल म्हणजे फक्त एवढाच पार्टिकल काय असणार आहे, एवढाच पार्टिकल फक्त कुठे असणार आहे, एवढाच पार्टिकल कुठे असणार, प्रेझेंट ह्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. असे मिळून टोटल आपल्याला टोटल नंबर ऑफ पार्टिकल किती मिळतात, सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किती मिळतात, फक्त 1 पार्टिकल मिळतो. लक्षात घ्या, एका युनिट सेलचे 8 भाग केले. 8 भागापैकी जो 1/8 जो पार्ट असणार आहे, तो 1/8 पार्ट कुठे असतो, प्रेझेंट या कॉर्नरला प्रेझेंट असतो. आणि बाकीचे जे उरलेला जो पार्ट आहे तो नेबरिंग युनिट सेल बरोबर काय असतो, शेअर झालेला असतो. म्हणून सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किती आहे, therefore the number of particles in simple cubic unit cell, the number of particles in simple cubic unit cell is equal to 1. पण टोटल एका क्यूब मध्ये जरी 8 कॉर्नरला 8 पार्टिकल दिसत असले पण ऍक्च्युअली ते 8 पार्टिकल नाही. टोटल युनिट सेल मध्ये फक्त एकच पार्टिकल आहे. एक पार्टिकल कसे, हे 1/8 पार्ट आहे केला आपण. समजा इथे 1/8 पार्ट आहे, इथे सुद्धा काय 1/8 पार्ट आहे, इथे 1/8 पार्ट आहे, इथे सुद्धा काय 1/8 पार्ट आहे. असं करत प्रत्येक पार्टिकलचा 1/8 पार्ट करून किती टोटल पार्टिकल तयार झाला, 1 पार्टिकल. म्हणजे सिंपल क्यूबिक युनिट सेल टोटल नंबर ऑफ पार्टिकल किती आहे, 1 आहे. ओके. नेक्स्ट सिस्टीम आहे ते आहे बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल. ठीक आहे. ऍक्च्युअली बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल काय, द बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल इट इज अ मॉडिफाइड फॉर्म ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल. म्हणजे या सिंपल क्यूबिक युनिट सेलच मॉडिफाइड फॉर्म म्हणजे काय, बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल. आपल्याला माहित आहे सिंपल क्यूबिक युनिट सेल नंबर ऑफ पार्टिकल किती आहे, द नंबर ऑफ पार्टिकल्स इन सिंपल क्यूबिक युनिट सेल इज 1. किती पार्टिकल आहे, 1 पार्टिकल आहे. ओके. सिमिलरली द बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल इज द मॉडिफाइड फॉर्म ऑफ सिंपल क्यूबिक युनिट
सेल. मग बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेलला मॉडिफाईड फॉर्म का म्हणायचं? सिंपल आहे. काय सिमिलरिटी बघूया आपण. दोन्ही काय क्यूब आहे, दोन्ही युनिट सेल आहे. ठीक आहे. फक्त काय झालंय बॉडी सेंटर मध्ये सेंटरला काय एक पार्टिकल आपण काय केलंय प्लेस केलाय. एक पार्टिकल प्लेस केला आणि तो काय झाला सिंपल क्युबिक युनिट सेलचं मॉडिफाईड फॉर्म झाला. ठीक आहे. आता जर आपण समजा हा जर सेंटर पॉइंट जर नसेल, हा जर सेंटर पॉइंट नसेल तर टोटल नंबर ऑफ पार्टिकल किती असणार या ठिकाणी? किती असणार आहे? 1 असणार आहे. जर सेंटरला जर पॉइंट नसेल तर टोटल नंबर ऑफ पार्टिकल किती असणार आहे? 1 असणार आहे. एक ऍडिशनल पार्टिकल या ठिकाणी प्रेझेंट आहे. मीन्स 1 in body center cubic unit cell. One additional particle present at the center of body. At the center of body. ठीक आहे. तर या ठिकाणी हे जे 8 कॉर्नर पार्टिकल्स आहेत 8 कॉर्नरला आपल्याला माहिती आहे कंप्लीट पार्टिकल नाही. तो किती पार्ट आहे? फक्त 1/8 पार्ट आहे. म्हणजे कोणता पार्ट आहे? तो फक्त ह्या टाइपचा एक पार्ट असणार आहे. असा पार्ट असणार आहे. म्हणजे एक स्फिअर आहे त्याला आपण मध्ये कट केलं त्याचे 2 भाग होतील. परत ते 2 भाग झाले परत त्याचे काय केले 4 सेक्शन केले. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा स्फिअर आहे. हा स्फिअर काय केला? कट केला. कट केल्यानंतर तो कसा मिळणार आपल्याला? हे दोन असे हाफ स्फिअर मिळतील आपल्याला. हाफ स्फिअर मिळाल्यानंतर परत त्यांना काय केलं? परत कट केलं. त्यांना काय केलं? परत केलं. कट केलं. 1 2 3 4 हे 4 पार्टिकल झाले. 5 6 7 8 बरोबर. या टोटल 8 पार्टिकल पैकी फक्त एक पार्टिकल कुठे प्रेझेंट असतो? या कॉर्नरला. त्याला आपण घालतो 1/8 पार्ट म्हणतो. ठीक आहे. मग जर आपण अशा पद्धतीने जर या युनिट सेलचा विचार केला तर टोटल नंबर ऑफ पार्टिकल किती असणार आहे? 1 असणार आहे. आणि अजून एक ऍडिशनल पार्टिकल कुठे आहे? बॉडी सेंटर मध्ये त्या सेंटरला आहे. बरोबर. जसे हे पार्टिकल जसे अदर 7 अदर नेबरिंग युनिट सेल बरोबर शेअर केलेले असतात तसा सेंटरचा पार्टिकल मात्र बाकीच्या सेल बरोबर किंवा बाकीचे जे युनिट सेल आहे त्यांच्या बरोबर शेअर केलेले नसतात. म्हणून हा एक कंप्लीट पार्टिकल इथं असतो प्रेझेंट. म्हणजे त्या बॉडीच्या सेंटरला एक कंप्लीट पार्टिकल का? कारण हा पार्टिकल अदर सेल बरोबर अदर युनिट सेल बरोबर शेअर केलेला नाही. बरोबर. पण कॉर्नरचे पार्टिकल मात्र काय अदर युनिट सेल बरोबर किंवा अदर 7 युनिट नेबरिंग सेल बरोबर शेअर केलेला असणार आहे. म्हणून 8 कॉर्नरचे किती पार्टिकल? एक पार्टिकल किंवा 1/8 पार्ट प्लस 1 additional particle both combined means in short the body center cubic unit cell contain 2 particles. किती पार्टिकल असणार आहे? 2 पार्टिकल. पॉइंट बघूया आपण काय. इट इज अ मॉडिफाइड फॉर्म ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल. देन द सेंट्रल पार्टिकल, द सेंट्रल मीन्स हा पार्टिकल, द सेंट्रल पार्टिकल डज नॉट शेअर, द सेंट्रल पार्टिकल डज नॉट शेअर विथ अदर पार्टिकल्स किंवा अदर युनिट सेल. दुसऱ्या सेंटरचा पार्टिकल अदर युनिट सेल बरोबर शेअर झालेला नसतो. देन द बीसीसी मीन्स बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल. बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल हॅज 1 particles फ्रॉम 8 कॉर्नर. या 8 कॉर्नर कडनं एक पार्टिकल, हे 8 पार्टिकल कंट्रीब्यूट केले त्याच्यापासून एक पार्टिकल तयार होईल. ओके. द बीसीसी युनिट सेल हॅज 1 particles फ्रॉम 8 कॉर्नर्स अँड 1 additional particle फ्रॉम दी सेंटर. एक ह्या 8 कॉर्नरच्या एक पार्टिकल, या 8 कॉर्नर पासून एक पार्टिकल तयार झाला. हा एक पार्टिकल म्हणून येतो. 8 कॉर्नर मिळून तयार झालाय. आणि एक ऍडिशनल पार्टिकल कुठला? हा. टोटल प्लस 1 इज इक्वल टू 2 मीन्स हा दिलं बघा. द नंबर ऑफ पार्टिकल्स इन बीसीसी, द नंबर ऑफ पार्टिकल इन बीसीसी इज इक्वल टू 1/8 into 8 plus 1 is equal to 2 means the body center cubic unit cell contain total number of particle is 2. Okay, simple आहे. लक्षात आलं असेल तुमच्या.